सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील द्वारकामाई लॉजमध्ये मुक्कामास असलेल्या जुनागड येथील सुवर्ण व्यावसायिक अश्विनभाई काछडिया यांचे तब्बल 1,55,00,000 रुपये किमतीचे आणि 1 किलो 612 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। काछडिया हे आपल्या रूममध्ये दागिन्यांची बॅग ठेवून बाहेर गेले असता ही घरफोडी झाली आहे। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रे फिरवली। या तपासात मालेगाव रोड परिसरातील स्थानिक संशयित हितेश सुरेश सोनी याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व विविध डिझाईनचे सुवर्ण दागिने हस्तगत करण्यात आले। सदर कारवाई धुळेचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे। आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय ठाकूर तसेच पोलीस अंमलदार गौतम सपकाळे, योगेश शिरसाट, रफिक पठाण, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, मनोज वाघुल, विजय शिरसाट, योगेश शिंदे, अनिल शिंपी, मकसूद खान पठाण आणि पंकज जोंधळे यांच्या पथकाने संशयिताला मुद्देमालासह ताब्यात घेण्याची कारवाई पूर्ण केली आहे। या गुन्ह्याचा पुढील कायदेशीर तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।